नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा भंडारी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आगळी वेगळी शेवग्याच्या फुलांची भाजी। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया। ही मी शेवग्याची फुलं तोडून आणलेली आहेत। फोडणीसाठी लागणारी लसूण आणि हिंग, बारीक चिरलेला कांदा, मिरची, टोमॅटो, हळद आणि मीठ। ही भाजी आता मी साफ करून घेते। फुलं ह्याचे देठ वगैरे काढून घेते। ही भाजी मी आमच्याच अंगणात असलेल्या शेवग्याच्या झाडावरून आणलेली आहे। ही भाजी खायला पौष्टिक आणि औषधी आहे। रक्तशुद्धीसाठी ह्या भाजीचा चांगला उपयोग होतो। आता ही शेवग्याची फुलं मी साफ करून घेतलेली आहेत। आता ही मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते। ही शेवग्याची फुलं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही मी उकळत्या पाण्यात शिजत टाकणार आहे। आता ह्याला झाकण ठेवून 10 मिनिटं शिजू द्यायची। आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण ओलं खोबरं खरवडून घेऊया। भाजी टाकण्यासाठी ओलं खोबरं आपल्याला लागणार आहे। ही भाजी जरा चवीसाठी तुरट लागते, त्यामुळे ओलं खोबरं टाकायलाच लागतं त्यात। ही फुलं शिजलेली आहेत। आता मी इथलं पाणी काढून टाकते। यातलं साफ पाणी काढून टाकायचं। हे पाणी तुडत असतं। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। लसूण ठेचून घेते। लसूण टाकते, थोडासा हिंग, चिरलेला कांदा, ओली मिरची, कांदा फ्राय करून घेऊया। कांदा फ्राय झालेला आहे। आता टोमॅटो टाकते। टोमॅटोला चांगला तेल सुटलेला आहे। आता हळद टाकते।
ही भाजी मी साफ पाणी काढून पिळून ह्याच्यात टाकलेली आहे. छान आता परतून घेऊया. चवीनुसार मीठ. आता एकदा चांगली परतून घेऊया. ओलं खोबरं टाकून घ्यायचं. दोन मिनिटं झाकून ठेवायचं वाफ धरेपर्यंत. आपली भाजी तयार झालेली आहे. माझी शेवग्याच्या फुलांची आगळी वेगळी साध्या पद्धतीत तयार केलेली भाजी आता रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.